दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। दहशत निर्माण करण्यासाठी गावठी कट्टा जवळ बाळगणाऱ्या सराईत गुन्हेगाराला गुंडाविरोधी पथकाने जेरबंद केले। मंगळवारी पहाटेच्या सुमारास गुंडाविरोधी पथकाचे पोलीस हवालदार विजयकुमार सूर्यवंशी आणि अंमलदार राजेश राठोड यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार सराईत गुन्हेगार राहुल सोनवणे हा चावडी हॉटेल आडगाव नाशिक या परिसरात येणार असून त्याच्याकडे अग्निशस्त्र असल्याचं समजलं। त्यांनी गुंडाविरोधी पथकाचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते यांना सांगितले। त्यानुसार पथकाने तात्काळ त्या ठिकाणी सापळा लावला असता सकाळच्या सुमारास इसम राहुल संदीप सोनवणे यास त्यांनी शिताफीने ताब्यात घेतले। त्याच्याकडे एक देशी बनावटीचे पिस्तूल, अग्निशस्त्र, एक जिवंत कारतूस असा एकूण 41,000 रुपये किमतीचा मुद्देमाल मिळून आला। एक देशी बनावटीचे पिस्तूल आणि एक जिवंत कारतूस हे पोलिसांनी हस्तगत केले असून या आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे। याबाबत पोलिसांनी अधिक माहिती दिली आहे। माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक सर यांनी गुंडाविरोधी पथकांना आदेशित केले आहे की आयुक्तालय हद्दीतील रेकॉर्डवरचे गुन्हेगार, पाहिजे आरोपी तसेच टवाळखोर यांच्यावर नियमितप्रमाणे कारवाई करणे। त्याप्रमाणे गुंडाविरोधी पथक नियमितपणे सराईत गुन्हेगारावर कारवाई करत असते। याच दरम्यान आज दिनांक 11/6/2025 रोजी रात्री गुंडाविरोधी पथकाचे अंमलदार विजय सूर्यवंशी व राजेश राठोड यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की रेकॉर्डवरचा गुन्हेगार राहुल संदीप सोनवणे हा आडगाव परिसरात येणार असून त्याच्याजवळ एक गावठी कट्टा आहे। ते अग्निशस्त्र तो कशासाठी आणला आहे किंवा काय करू शकतो अशी बातमी मिळाली। त्यानुसार आम्ही तात्काळ सदरची बातमी ही माननीय DCP क्राईम सर प्रशांत बच्चाव सर व माननीय ACP क्राईम श्री संदीप मिटके सर यांना देऊन त्यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडाविरोधी पथकाचे पोलीस अंमलदार विजय सूर्यवंशी, प्रदीप ठाकरे, गणेश भागवत, अक्षय गांगुर्डे, कल्पेश जाधव व राजेश राठोड यांचे पथक बनवून तात्काळ आम्ही आडगाव परिसरामध्ये चावडी हॉटेल, डाळिंब मार्केट रोड, पवार चौक या ठिकाणी सापळा रचला असता पहाटे 7 वाजता रेकॉर्डवरील गुन्हेगार राहुल संदीप सोनवणे वय 34 वर्ष, राहणार फर्नांडिसवाडी, जय भवानी रोड, नाशिक हा आला। त्याची झडती घेतली असता त्याच्याजवळ एक गावठी कट्टा आणि एक जिवंत कारतूस असा मुद्देमाल मिळाला। दरम्यान हा सराईत आरोपीवर पोलीस काय कारवाई करणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागून आहे। भावेश बागुल, दक्ष न्यूज, नाशिक।